सो नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस टॉपिक, आपण हा जो फर्स्ट टॉपिक सुरू केला रोटेशनल डायनामिक्स, त्याचा नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करतोय बँकिंग ऑफ रोड्स. तर याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण काय स्टडी केलं बघा, व्हॉट इज मॅक्झिमम सेफ स्पीड फॉर होरिझॉन्टल कर्व्ड रोड. एखादा होरिझॉन्टल कर्व्ड रोड असेल त्यासाठी आपण फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. सो फॉर्म्युला आपण काय बघितला, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी, or it can be written as square root of mu srg. Mu s means coefficient of static friction, r is the radius of curvature of the road surface, and g is the acceleration due to gravity. म्हणजे होरिझॉन्टल प्लेन रोड आहे पण असा कर्व्ड आहे, टर्न आहे, सर्क्युलर ट्रॅक आहे पण रोड सरफेस असा एक्झॅक्टली होरिझॉन्टल आहे, इन्क्लाइन नाही आहे. तर अशा रोडवर तुम्ही मॅक्झिमम किती स्पीडनं व्हेकल नेऊ शकता, तर v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. हा फॉर्म्युला काय इंडिकेट करतो, हा काय सांगतो, तर याच्यामध्ये हा जो मॅक्झिमम सेफ स्पीड आहे, सो व्हाईल यू आर गोइंग ऑन कर्व्ड पाथ, होरिझॉन्टल लेवल रोड, कर्व्ड रोड, this is the maximum safe speed which depends on coefficient of friction, depends on radius of curvature, and g is also constant. g constant आहे. the radius for particular road surface radius of curvature is also constant. म्हणजे बेसिकली हा कशावर डिपेंड आहे, आपण काय चेंज करू शकतो, तर म्यू चेंज करू शकतो. म्हणजे रोड सरफेस रफ केल्यानंतर आपण फास्ट मूव होऊ शकतो. हा स्पीड लिमिट वाढवायचा असेल आपल्याला, जर त्या रोड सरफेस वरून फास्ट मूव व्हायचं असेल, फास्ट व्हेकल आपल्याला घेऊन जायचं असेल, तर हा फी वाढवायला पाहिजे. फी कॅन बी इन्क्रीज्ड बाय इन्क्रीजिंग म्यू, पण त्याच्यामध्ये दोन ड्रॉबॅक्स आहेत. जर आपण म्यू वाढवला म्हणजे रोड सरफेस रफ केला, तर त्यामुळे काय तोटा होऊ शकतो आपल्याला, काय ड्रॉबॅक आहे. सो बाय मेकिंग रोड सरफेस रफ इट कॉजेस वियर अँड टियर ऑफ द टायर्स. टायरची झीज होऊ शकते. इट कॉजेस वियर अँड टियर ऑफ द टायर्स. वियर अँड टियर म्हणजेच काय, टायरची झीज होणे. तर इथं म्यू वाढल्यामुळे टायरची झीज होऊ शकते. इट कॉजेस वियर अँड टियर. ऑल्सो वन रिझन इज दॅट इन रेनी सीझन म्यू व्हॅरीज. रेनी सीझन मध्ये म्यूची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. रोड सरफेसवर समजा ऑइल स्प्रे झालेला आहे किंवा रोड सरफेसवर पाणी पडलेलं आहे, त्यामुळे म्यूची व्हॅल्यू कमी होऊ शकते, चेंज होऊ शकते. तर हा जो स्पीड आहे हा फिक्स राहत नाही आहे, म्यू नुसार तो चेंज होऊ शकतो. तर हा जो ड्रॉबॅक आहे, हा ड्रॉबॅक भरून काढण्यासाठी सगळ्यात बेस्ट जो वे आहे टू इन्क्रीज दिस मॅक्झिमम सेफ लिमिट, मॅक्झिमम स्पीड लिमिट और सेफ स्पीड लिमिट, वी हॅव टू यूज द बँकिंग ऑफ रोड्स, द कन्सेप्ट ऑफ बँकिंग ऑफ रोड्स. म्हणजे होरिझॉन्टल कर्व्ड रोडवर आपण व्हेकल जर फास्ट न्यायचं असेल, मॅक्झिमम सेफ स्पीड इन्क्रीज करायचं असेल, तर आपल्याला म्यू इन्क्रीज करायला पाहिजे. म्यू कॅनॉट बी इन्क्रीज्ड आफ्टर सर्टन लिमिट बिकॉज इट कॉजेस wear and tear of the tires. Also in rainy season mu varies, and therefore one of the best way to increase this maximum safe speed is banking of roads. तर याचा आपल्याला स्टडी करायचा आहे बँकिंग ऑफ रोड्स म्हणजे काय. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा होरिझॉन्टल कर्व्ड रोड साठी हा मॅक्झिमम सेफ स्पीडचा फॉर्म्युला आहे, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. आता बँकिंग ऑफ रोड्स म्हणजेच काय, तर जो रोड सरफेस आहे, फॉर एक्झाम्पल समजा हा रोड सरफेस आहे, ठीक आहे, हा रोड सरफेस असा, व्हेकल असं मूव्ह आलंय, व्हेकल इज मूव्हिंग ऑन दिस रोड सरफेस, ठीक आहे. हा एक्झॅक्टली होरिझॉन्टल आहे, म्हणजे असा टर्न आहे, डेफिनेटली असा टर्न आहे, ठीक आहे. सेंटर ऑफ कर्वेचर या साईडला आहे, असा टर्न ट्रॅक आहे किंवा सर्क्युलर ट्रॅक आहे, पण रोड सरफेस असा होरिझॉन्टल आहे, ठीक आहे. त्याच्यावर मॅक्झिमम किती स्पीड आपण जाऊ शकतो, तर ह्या रोड सरफेसवरून मॅक्झिमम किती स्पीड जाऊ शकतो आपण, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. मग समजा तुम्हाला स्पीड लिमिट वाढवायचं आहे विदाउट इन्क्रीजिंग फ्रिक्शन, तर हा रोड सरफेस असा थोडासा जो आहे होरिझॉन्टलची, बघा ही होरिझॉन्टल लाईन आहे, ही होरिझॉन्टल लाईन मी इथे ड्रॉ केलेली आहे. रोड सरफेसची होरिझॉन्टल लाईन ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे ही होरिझॉन्टल लाईन आहे. आणि रोड सरफेस आता थोडासा आपण इन्क्लाइन केला, म्हणजे रोड कन्स्ट्रक्ट करतानाच हा सरफेस आहे थोडासा आपण इन्क्लाइन केला. होरिझॉन्टल लाईन इथे खाली होती, म्हणजे ही होरिझॉन्टल लाईन आहे. आता ह्या होरिझॉन्टल लाईनची काय केलं आपण, तो इन्क्लाइन केला बाय मेकिंग सम अँगल. तर ही जी सिस्टीम आहे रोड सरफेस इन्क्लाइन करण्याची, ह्या सिस्टीमला म्हणायचं बँकिंग ऑफ रोड्स. आणि असे जे रोड्स आहेत ज्याचा सरफेस हा होरिझॉन्टलशी काहीतरी अँगल करतो, तर हा जो रोड सरफेस आहे म्हणायचं बँक्ड रोड्स. आणि हा जो रोड सरफेस आहे, ह्या रोड सरफेसनं, म्हणजे समजा ही होरिझॉन्टल लाईन आहे, ठीक आहे, ह्या होरिझॉन्टल लाईनला रोड सरफेस असा आपण इन्क्लाइन बनवला. हा, आता यातली जी स्केल दाखवली मी, ही होरिझॉन्टल लाईन आहे, ही होरिझॉन्टल लाईन म्हणजे ही लाईन, आणि हा रोड सरफेस मी थोडासा इन्क्लाइन केलेला आहे. हा इन्क्लाइन केलेला जो रोड सरफेस आहे, म्हणजे हा सरफेस, हा म्हणजे तुम्हाला ही जी लाईन दिसते, ह्या बुकची ही जी एज दिसते, ही एज म्हणजे काय असणार आहे, तर ही लाईन असणार आहे, म्हणजे हा रोड सरफेस आहे. सो दिस इज अ व्हर्टिकल सेक्शन ऑफ द रोड सरफेस. बँक्ड रोडचा हा व्हर्टिकल सेक्शन डायग्राम दाखवलेला आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी दाखवतोय की हा जो रोड सरफेस आहे तो आता सगळ्यात एक्झॅक्टली होरिझॉन्टल आहे. आता काय करतोय आपण, तो इन्क्लाइन करतोय. हा रोड सरफेस होरिझॉन्टलशी आपण इन्क्लाइन केला, नाहीतर याच्यावरून आता व्हेकल मूव्ह होणार आहे.
तर हा जो इन्क्लाइन सरफेस आहे ह्या अशा रोड सरफेसला म्हणायचं बँक रोड. आणि हा जो अँगल आहे जेवढ्या अँगलनं हा रोड सरफेस किंवा रोड सरफेस मेक सम अँगल विथ हॉरिझॉन्टल दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अ बँकिंग ऑफ रोड्स. तर डेफिनेशन क्लिअर झालं का बघा. टू इनक्रीज दिस मॅक्झिमम बँकिंग ऑफ रोड्स म्हणजे काय बघा. टू इनक्रीज दिस मॅक्झिमम सेफ लिमिट, मॅक्झिमम स्पीड लिमिट, द आउटर एज ऑफ द रोड सरफेस म्हणजे कुठली, तर हा रोड सरफेस आहे. हा रोड सरफेस आहे. तर ही हॉरिझॉन्टल लाईन झाली. ही इन सेंटर ऑफ कर्वेचर इकडे रोड सरफेस असा टर्न झालेला आहे. ठीक आहे. हा असा टर्न झाला असेल तर सेंटर ऑफ कर्वेचर ह्या साईडला आहे. ठीक आहे. तर ही झाली इनर एज आणि ही झाली आउटर एज. आपण काय केलं तर हॉरिझॉन्टलशी हा सरफेस तो इन्क्लाइन केला आणि आउटर एज काय केली, आउटर एज आपण राईज केली अबाउट द इनर एज. ठीक आहे. सो व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड्स, टू इनक्रीज दिस मॅक्झिमम सेफ स्पीड, आउटर एज म्हणजे ही जी एज आहे, आउटर एज ऑफ द रोड सरफेस इज रेज्ड above the inner edge, ही inner edge आहे, above the inner edge by making some angle with horizontal, by making some angle with horizontal. This angle is called as the angle of banking and this system is called as the banking of roads. Definition clear झाली का. बँकिंग ऑफ रोड्स ची गरज का आहे हा 2 मार्काला सेपरेट क्वेश्चन येऊ शकतो. नवीन टेक्स्ट बुक मध्ये दिलेला नाही आहे पण जुन्या टेक्स्ट बुक मध्ये हा पॉइंट सेपरेट होता. व्हॉट why banking of roads are necessary असं 2 मार्काला क्वेश्चन बोर्डला आपण पूर्वी विचारला गेलेला आहे. why banking of roads are necessary. so why banking of roads are necessary, जे बँक रोड नसतील तर मॅक्झिमम सेफ स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, v is equal to square root of mu rg. so for horizontal curved road to increase the maximum safe speed limit we have to increase r, we have to increase g, but g is constant, r is also constant. so we can increase mu but it causes wear and tear of the tires. mu वाढवण्याने काय होतं तर wear and tear होते. ठीक आहे. आणि काय रिझन सांगितलं होतं मी की रेनी सीझन मध्ये जी म्यू ची व्हॅल्यू आहे ती व्हेरिएबल आहे, ती फिक्स नाही आहे आणि त्यामुळं बेस्ट वे कुठला आहे टू इनक्रीज द मॅक्झिमम सेफ स्पीड. सो बेस्ट वे टू इनक्रीज द मॅक्झिमम सेफ स्पीड इज बँकिंग ऑफ रोड्स. सो व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड्स, टू इनक्रीज द मॅक्झिमम सेफ स्पीड, outer edge of the road surface is raised above the inner edge by making some angle with horizontal and this angle is called as a angle of banking and this road surface is called as a banked road and this system is called as a banking of roads. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, समजा हा रोड सरफेस आहे, हा इन्क्लाइन रोड सरफेस आहे, ही हॉरिझॉन्टल आहे. तुम्हाला मी सांगितलं की ही वर्टिकल क्रॉस सेक्शन, वर्टिकल सेक्शन ऑफ द डायग्राम आपण दाखवलेला आहे. रोड सरफेसचा वर्टिकल सेक्शन घेतलेला आहे. ठीक आहे. हा इन्क्लाइन सरफेस आहे, हा हॉरिझॉन्टल आहे आणि हे व्हेकल आहे. व्हेकल इज मुव्हिंग ऑन दिस कर्व्ड रोड, बँकड रोड. या बँक रोडवर हे व्हेकल मूव्ह आलंय आणि व्हेकलचं मास जे आहे ते आपण m कन्सिडर करूया. ठीक आहे. आता ह्या डेरिव्हेशन मध्ये 2-3 केसेस आहेत. एक आपला मॅक्झिमम सेफ स्पीड काढायचा आहे, दुसरा मिनिमम सेफ स्पीड काढायचा आहे आणि मोस्ट सेफ स्पीड, असे 3 डेरिव्हेशन्स घ्यायचे आहेत. तर अतिशय सिंपल पॉइंट आहे. या पॉइंट मध्ये तुम्हाला कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे. व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल, त्याचे रिझल्टंट तुम्हाला रिझॉल्व करता आले पाहिजेत किंवा जे फोर्सेस आहेत ते रिझॉल्व करता आले पाहिजेत आणि तुम्हाला इक्वेशन लिहिता आले पाहिजेत. आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, मॅक्झिमम सेफ स्पीड, मिनिमम सेफ स्पीड आणि मोस्ट सेफ स्पीडचा फॉर्म्युला काढायचा आहे. सो फर्स्ट आपण मोस्ट सेफ स्पीडचा फॉर्म्युला करूया. सो the vehicle of mass m is moving on the banked road, theta is the angle of banking, m is the mass of the vehicle. So what are the different forces acting on the vehicle? हे vehicle ह्या inclined surface वर मूव होत असेल, what are the different forces acting on the vehicle? तर फर्स्ट जो फोर्स आहे जो नेहमी घेतो आपण, फर्स्ट फोर्स acting on the vehicle is its weight. So weight of the vehicle acts in the downward direction. व्हेकलचं जे वेट आहे ते आपण डाउनवर्ड डायरेक्शनला घेऊ शकतो. सो द वेट ऑफ द व्हेकल इज ऍक्टिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन. हे वेट ऑफ द व्हेकल आहे mg which is acting in the downward direction. सेकंड फोर्स कुठला असेल सांगा बघा. या व्हेकलवर, व्हेकल असं मोशन मध्ये आहे, इट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन ऑन द सर्क्युलर ट्रॅक. So m is the mass of the vehicle, weight mg acts in the downward direction. सेकंड फोर्स कुठला असणार आहे, व्हेकल रोड सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. कोणतीही बॉडी दुसऱ्या बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर एक रिअल फोर्स असतो, नेहमी लक्षात ठेवा. दॅट इज कॉल्ड ॲज अ नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन कशी असते, नॉर्मल रिएक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस इन कॉन्टॅक्ट. हा कॉन्टॅक्ट सरफेस आहे तर नॉर्मल रिएक्शन नेहमी कशी असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. तर नॉर्मल रिएक्शन या डायरेक्शन असेल. सो दिस इज द नॉर्मल रिएक्शन, ही इज अ नॉर्मल रिएक्शन. ठीक आहे, ह्या डायरेक्शनला. सो नॉर्मल रिएक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस इन कॉन्टॅक्ट. ठीक आहे, ही नॉर्मल रिएक्शन झाली. 2 रिअल फोर्स झाले. आणि तिसरा कुठला फोर्स आहे तर इथं फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर करायचं नाही आहे, कारण ज्यावेळी व्हेकल हे मोस्ट सेफ स्पीडनं जात असतं, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त स्पीड पण नाही आहे, प्रमाणापेक्षा कमी नाही आहे, मिडल रेंज आहे,
म्हणजे मोस्ट सेफ स्पीड आहे, त्यामुळे व्हेकल हे ह्या डायरेक्शनला पण थ्रो होणार नाही आहे आणि ह्या डायरेक्शनला पण खाली पडणार नाही आहे. तर एका पर्टिक्युलर स्पीडनं चाललेला आहे आणि इथं सेंट्रीफ्युगल फोर्स आणि सेंट्रीपिटल फोर्स बॅलन्स झालेला आहे. सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स बॅलन्स असेल तर इथं फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होत नाही आहे. जिथं फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर करायचं नाही, फ्रिक्शनल फोर्स इज झिरो. ह्या व्हेकलची टेंडन्सी नाही आहे टू स्लाइड अवे फ्रॉम सेंटर ऑर टुवर्ड सेंटर, आणि टेंडन्सी ऑफ स्लाइडिंग नसेल तर फ्रिक्शनल फोर्स किती असतो, झिरो असतो. तर इथं फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर करायचं नाही आहे. सो दीज आर द टू रियल फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल. क्लियर होतंय? व्हेकलवर दोन फोर्स ऍक्ट व्हायलेत, एक वेट ऑफ द व्हेकल ऍक्टिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन and second one is the normal reaction acting perpendicular to contact surface. आता याचं रिझोल्यूशन कसं करता येईल, तर हा अँगल थीटा असेल तर बघा मी ही व्हर्टिकल लाईन आहे mg ज्या डायरेक्शनला ती लाईन व्हर्टिकल मी ड्रॉ करतो. सो दिस इज अ व्हर्टिकल लाईन ज्या डायरेक्शनला आपली इथं वेट ऍक्ट वाला आहे, ठीक आहे. आणि एक्झॅक्टली व्हर्टिकल लाईन झाली आणि तुम्ही घेऊ शकतो ही एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल लाईन. कारण ह्या व्हेकलचा जो सेंटर ऑफ मास आहे, या व्हेकलचा सेंटर ऑफ मास सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला आहे. कर्वड पाथ आहे, कर्वड रोड सरफेस आहे, इन्क्लाइन आहे पण कर्वड आहे, तर सेंटर ऑफ मास सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. तर त्या सेंटर ऑफ मास जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार त्याचं सेंटर कुठे असणार आहे, तर सेंटर ह्या डायरेक्शनला असणार आहे, एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल डायरेक्शनला. ह्या डायरेक्शनला सेंटर ऑफ सर्कल आहे, सेंटर ऑफ सर्कल कडे कुठला तर फोर्स पाहिजे ना. व्हेकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर सेंट्रीपिटल फोर्स लागणार. सेंट्रीपिटल फोर्स कुठे असतो, सेंट्रीपिटल फोर्स ऑलवेज ऍक्ट्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. मग सेंटरकडे कुठला फोर्स असणार आहे, तर आपण ह्याचं किंवा ह्याचं रिझोल्यूशन करू शकतो. सो हा अँगल जर थीटा असेल तर बघा हा अँगल थीटा असेल तर मी काय करू शकतो, इथला हा अँगल थीटा घेऊ शकतो आपण. हा बरोबर आहे का बघा, ह्या दोन लाईनचे हे दोन नॉर्मल आहेत. ह्या हॉरिझॉन्टल लाईनला ही व्हर्टिकल नॉर्मल आहे आणि ह्या इन्क्लाइन लाईनला ही नॉर्मल आहे. ह्यामधला अँगल थीटा असेल तर त्यांच्या नॉर्मल मधला अँगल पण थीटाच असणार, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सो दिस अँगल इज ऑल्सो इक्वल टू थीटा. हा अँगल पण आपला थीटा असणार आहे. सो एन कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट. इथून आपल्याला नॉर्मल डायग्राम कशी काढायची बघा रिझोल्यूशन करताना सुद्धा, तर हा जो टिप ऑफ द वेक्टर आहे इथून नॉर्मल टाकायचा, इथून नॉर्मल टाकल्यानंतर हा जो वेक्टर येणार आहे आपला, हा वेक्टर असणार आहे एन कॉस ऑफ थीटा. ठीक आहे, हा व्हर्टिकल कंपोनंट ऑफ वेक्टर आला, हा व्हर्टिकल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिएक्शन. तसंच आपल्याला काय करायला लागेल, तर इथून नॉर्मल टाकायला लागेल आणि हा नॉर्मल जिथे येईल, हा समजा नॉर्मल आला तर इकडचा जो कंपोनंट आहे हा कंपोनंट, हा व्हर्टिकल कंपोनंट आणि हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे तो असणार आहे एन साइन ऑफ थीटा. n sin of theta. So what are the different forces acting on the vehicle? First is a weight acting in the downward direction. Second, normal reaction perpendicular to surface in contact. Normal reaction can be resolved into two components. Vertical component is n cos theta and horizontal component is n sin of theta. ठीक आहे, आता हे रिझोल्यूशन पण झालं. सगळे फोर्सेस एक्झॅक्टली व्हर्टिकल एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल ला काय झाले, रिझॉल्व झाले. आता हे व्हेकल ज्यावेळी इन्क्लाइन सरफेस वर मूव्ह होतं त्यावेळेस एअर मध्ये जम्प करत नाहीये, याचा अर्थ अपवर्ड मूव्ह होत नाहीये, डाऊनवर्ड मूव्ह होत नाहीये. म्हणजे अपवर्ड आणि डाऊनवर्ड फोर्सेस काय झाले असणार आहेत, बॅलन्स झालेले असणार आहेत. म्हणजेच हा n cos थीटा आहे mg ला काय करणार, बॅलन्स करणार. सो वी कॅन राइट द इक्वेशन दिस n cos थीटा n cos ऑफ थीटा balances weight of the vehicle. हे पहिलं इक्वेशन आपल्याला मिळालं. दुसरं इक्वेशन काय बघा, हा याला बॅलन्स झाला, याचं काम संपलं, याचं पण काम संपलं कारण आपण हा रिझॉल्व करून घेतलेला आहे. याला हा बॅलन्स झाला, आता राहिला अनबॅलन्स्ड एकच फोर्स, फ्रिक्शनल फोर्स नाहीच आहे. मग हा फोर्स कुठे आहे, दिस फोर्स इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. हा n cos थीटा n sin थीटा टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल आहे. हा टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल असेल n sin थीटा हा सेंटरच्या डायरेक्शनला आहे. सो दिस कंपोनेंट ऑफ द फोर्स, कंपोनेंट ऑफ नॉर्मल रिएक्शन व्हिच इज ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल acts as a centripetal force. So it provides necessary centripetal force for the circular motion. And centripetal force चा फॉर्म्युला आहे mv स्क्वेअर अपॉन r. इक्वेशन नंबर 2 आला. ठीक आहे, आता इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करा. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड केलं की n n कॅन्सल होणार. sin थीटा अपॉन cos थीटा इज इक्वल टू tan थीटा. म्हणजे फॉर्म्युला मिळाला tan थीटा इज इक्वल टू, याला n डिवाइड करा तर इथं हा mm गेट्स कॅन्सल, म्हणजे आन्सर आला हा v स्क्वेअर अपॉन rg. So what is theta? Theta is equal to tan inverse of v square upon rg. So what is v? V is equal to याच्यावरून v square चा फॉर्म्युला काय येणार, v square is equal to rg tan theta. v is equal to square root of rg tan of theta. तर लक्षात घ्या हा जो फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे
V is equal to square root of RG tan theta. This is the most safe speed. ह्या व्हेकलचा हा मोस्ट सेफ स्पीड आहे. म्हणजे ह्या स्पीडनं जर व्हेकल इन्क्लाइन सरफेसवर बँक रोडवर मूव्ह होत असेल तर तो मोस्ट सेफ स्पीड आहे. ठीक आहे. मोस्ट म्हणजेच मॅक्झिमम पण नव्हे आणि मिनिमम पण नव्हे. ठीक आहे. ह्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं जर व्हेकल गेलं, मी काय म्हणतोय बघा, हे नवीन सिलेबस मला थोडासा ट्विस्ट आहे. जुन्या सिलेबस मध्ये याच्यानंतर डायरेक्ट मॅक्झिमम सेफ स्पीडचा फॉर्म्युला होता. नवीन सिलेबस मध्ये जर 12चा नवीन सिलेबस आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम सेफ स्पीड आणि मिनिमम सेफ स्पीड असे सेपरेट दोन डेरिव्हेशन दिलेत. त्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन अजिबात होता कामा नये. हा स्पीड कुठला आहे, तर ह्या स्पीडनं जर व्हेकल जात असेल तर फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होत नाहीये. ह्या स्पीडनं जर व्हेकल जात असेल, इफ द व्हेकल इज मुव्हिंग विथ दिस स्पीड, then this vehicle does not have tendency to slide or skid away from center or towards center. ते बाहेरच्या बाजूला पण फेकलं जात नाहीये आणि आतल्या बाजूला पण फेकलं जात नाहीये. म्हणजे स्लाइडिंग होत नाहीये, टेंडन्सी ऑफ स्लाइडिंग नाहीये. आणि टेंडन्सी ऑफ स्लाइडिंग नसेल तर फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे, 0 असणार आहे. म्हणून या केसमध्ये आपण फ्रिक्शनल फोर्स 0 कन्सिडर करतो. आणि फ्रिक्शनल फोर्स जर 0 असेल तर हा मॅक्झिमम सेफ स्पीड नाही, हा मोस्ट सेफ स्पीड झाला. ह्या स्पीडनं जर व्हेकल जात असेल तर ते मोस्ट सेफ असेल. आता लक्ष द्या, थोडासा ट्विस्ट सांगतो मी. ठीक आहे. आता व्हेकल समजा ह्या स्पीडनं चाललेला आहे, ते सेफ आहे. तर थोडासा स्पीड मी वाढवला, थोडासा स्पीड वाढवल्यानंतर हा अनसेफ स्पीड होणार आहे का, नाही आहे. ह्याच्यापेक्षा थोडासा स्पीड वाढवला तर चालू शकेल, आणखी थोडा वाढवला चालू शकेल, पण प्रमाणापेक्षा जास्त वाढवून चालणार नाहीये. आता काय होईल बघा, मी थोडासा, आता हे मोस्ट सेफ स्पीडनं चाललेला आहे व्हेकल. ठीक आहे. आता मोस्ट सेफ स्पीडनं चालला असेल, मोस्ट सेफ स्पीड म्हणजे ह्या स्पीडनं जर व्हेकल चालला असेल तर एवढेच फोर्सेस ऍक्ट व्हायला. आता ह्याच्यापेक्षा थोडा जरी स्पीड मी वाढवला तर व्हेकलचा सेंट्रीफ्युगल फोर्स वाढणार. काय म्हणतो कळते का बघा, mv²/r सेंट्रीफ्युगल फोर्स वाढणार. ठीक आहे. नॉर्मल रिएक्शन वाढणार आहे का, नॉर्मल रिएक्शन कशावर डिपेंड आहे, नॉर्मल रिएक्शन n sin थीटावर डिपेंड आहे. रोडचा अँगल बदलणार आहे का स्पीडमुळे, ह्या स्पीडमुळे रोडचा अँगल बदलणार नाहीये. दुसरं, ही नॉर्मल रिएक्शन आहे. नॉर्मल रिएक्शन किती आहे, नॉर्मल रिएक्शन n = n cos θ = mg आहे. नॉर्मल रिएक्शन सुद्धा कशावर डिपेंड आहे, तर त्या व्हेकलच्या वेटवर डिपेंड आहे. व्हेकलचं वेट आपण बदललंय का, नाही बदललं. अँगल ऑफ बँकिंग बदललाय का, नाही बदलला. म्हणजे हा n sin θ बदलणार आहे का, नाही बदलला. मात्र व्हेकलचा स्पीड बदलला. स्पीड बदलला की सेंट्रीफ्युगल फोर्स वाढला. ह्या डायरेक्शनला, आउटवर्ड डायरेक्शनला जो फोर्स आहे तो फोर्स काय वाला आहे, इन्क्रीज व्हायला आहे. म्हणजे हा फोर्स काय वाला आहे, कमी पडायला आहे. जेवढा सेंट्रीफ्युगल फोर्स असतो तेवढा सेंट्रीपिटल फोर्स असतो. म्हणजे इनडायरेक्टली हा जो फोर्स आहे n sin θ, हा n sin θ जो आहे, जो सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो त्याची व्हॅल्यू कमी पडायला लागली. म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स कमी व्हायला आहे. आणि सेंट्रीपिटल फोर्स कमी व्हायला की व्हेकल हे बाहेरच्या बाजूला स्लाइड व्हायला बघणार. ह्याच्यापेक्षा जर स्पीड वाढला तर व्हेकल बाहेरच्या बाजूला स्लाइड व्हायला बघणार. इट हॅज अ टेंडन्सी, स्लाइड होईलच असं नाही आहे, इट हॅज अ टेंडन्सी टू स्लाइड अवे फ्रॉम द सेंटर. आता लक्षात घ्या, हे व्हेकल बाहेर स्लाइड होण्याच्या, स्किड होण्याच्या टेंडन्सी मध्ये असेल तर फ्रिक्शनल फोर्स तयार होणार. मग फ्रिक्शनल फोर्स कुठे असणार सांगा बघा, तर हे बाहेरच्या बाजूला स्लाइड होण्याचा प्रयत्न करत असेल तर फ्रिक्शनल फोर्स त्याला अपोज करणार. जे फ्रिक्शनल फोर्स कुठे येणार, तर फ्रिक्शनल फोर्स टुवर्ड्स सेंटर येणार. म्हणजे अलॉंग द रोड सरफेस बट इनवर्ड ह्या डायरेक्शनला फ्रिक्शनल फोर्स असेल, इकडे फ्रिक्शनल फोर्स असणार. आणि समजा हा फ्रिक्शनल फोर्स आहे, मी काय म्हणतो बाहेरचा स्पीड वाढवत चाललोय स्लोली, आपण ह्याच्यापेक्षा स्पीड वाढवत चाललोय. स्पीड वाढवत चाललो तर आउटवर्ड स्किड होण्याची टेंडन्सी वाढली. आउटवर्ड स्किड होण्याची टेंडन्सी वाढली की हा फ्रिक्शनल फोर्स तयार होणार. फ्रिक्शनल फोर्स काय करणार, ह्या n sin θ ला सपोर्ट करणार, सेंट्रीपिटल फोर्स प्रोड्यूस करायला सपोर्ट करणार, त्यामुळे सर्क्युलर मोशन होणार. आता मात्र हा स्पीड जर मी वाढवत चाललो तर सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे बाहेर स्किड होण्याची टेंडन्सी स्लोली कंटिन्युअसली इन्क्रीज होत चालले. पण फ्रिक्शनल फोर्स ठराविक लिमिट पर्यंतच वाढणार ना. फ्रिक्शनल फोर्स हॅज सम सर्टन लिमिटिंग व्हॅल्यू, तो ठराविक लिमिट पेक्षा जास्त वाढू शकणार नाही आहे. आणि त्यावेळी काय होणार, फ्रिक्शनल फोर्सची जी वाढ आहे, इन्क्रीमेंट आहे ती थांबली की व्हेकल काय होणार, बाहेरच्या बाजूला फेकला जाणार. मग तो जो मॅक्झिमम सेफ स्पीड आहे त्याच्यापेक्षा जास्त स्पीड वाढला हा नाही म्हणत मी, ह्याच्यापेक्षा थोडा वाढला तरी चालतो. थोडा वाढवत एका ठराविक लिमिट पर्यंतच वाढवू शकतो ह्याच्यापेक्षा. ठीक आहे. ते जे लिमिटिंग व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा जास्त स्पीड वाढवला काय होणार, तर फ्रिक्शनल फोर्स कमी पडणार, व्हेकल विल बी थ्रोन अवे फ्रॉम द सेंटर. आणि तो जो स्पीड आहे त्याला म्हणायचं मॅक्झिमम सेफ स्पीड.
हा मोस्ट सेफ स्पीड, तो झाला मॅक्झिमम सेफ स्पीड. मी थोडंसं थेरॉटिकल एक्सप्लेनेशन जास्त देतोय कारण याच्यामध्ये मुलांचं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, तुमचं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर हा मोस्ट सेफ स्पीड आणि मॅक्झिमम सेफ स्पीड मधला डिफरन्स काय लक्षात घ्या. हा सेफ स्पीड असताना फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होत नाही आहे, आणि ज्यावेळी ह्याच्यापेक्षा स्पीड ज्यावेळी आपण वाढवणार त्यावेळी फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होणार. स्पीड वाढवला की व्हेकल बाहेर फेकलं जाण्याची शक्यता आहे. इट हॅज अ टेंडन्सी टू स्लाइड अवे फ्रॉम द सेंटर. इफ द व्हेकल हॅज अ टेंडन्सी टू स्लाइड अवे फ्रॉम द सेंटर, फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट्स इनवर्ड डायरेक्शन, ह्या डायरेक्शनला ऍक्ट होईल. ठीक आहे, आता हे झाला मॅक्झिमम सेफ स्पीड. आता बघा, हा जो सेफ स्पीड आहे ह्याच्यापेक्षा स्पीड मी कमी कमी करलोय. आता मग अशी वाढवत चाललो होतो. आता एवढ्या स्पीडनं व्हेकल चालले असे इमेजिन करा. व्हेकल इज मुव्हिंग ऑन द इन्क्लाइन्ड सरफेस बँक रोड विथ दिस मोस्ट सेफ स्पीड. आता स्पीड थोडासा मी कमी केला, थोडासा स्पीड कमी केला तर व्हेकल असं खाली स्लाइड वाला बघणार. प्रमाणापेक्षा स्पीड कमी व्हायला आलाय, आता ह्या मोस्ट सेफ स्पीड पेक्षा कमी व्हायलाय. मग हा खाली स्लाइड व्हायचा प्रयत्न करायला तर फ्रिक्शनल फोर्स इकडे ऍक्ट होणार. म्हणजे मग अशी फ्रिक्शनल फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होता इकडं अलॉंग द सरफेस, बट इनवर्ड ऍक्ट होता. आता अलॉंग द सरफेस आउटवर्ड ऍक्ट होणार, कारण स्पीड ह्याच्यापेक्षा ज्यावेळी कमी कमी व्हायला लागतो त्यावेळी हे व्हेकल खाली स्लाइड होण्याच्या टेंडन्सी मध्ये असतं, पण फ्रिक्शनल फोर्स या डायरेक्शनला ऍक्ट होतो. त्यामुळे व्हेकल खाली पडत नाही, कारण फ्रिक्शनल फोर्स काय करतो, त्याच्या ह्या स्लाइडिंग मोशनला अपोज करतो. पण फ्रिक्शनल फोर्स इथं सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त वाढणार नाही आहे. त्यामुळं हा जो स्पीड आहे ह्याच्यापेक्षा मी स्पीड कमी 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 करत आणलो तर एका ठराविक मिनिमम लिमिट नंतर, मिनिमम स्पीड नंतर हे व्हेकल काय होऊ शकतं, हे व्हेकल असे ह्या रोड सरफेसवरून खाली इकडे पडू शकतं. आता इकडे पडणार नाहीये, मिनिमम स्पीड मध्ये ते इकडे पडू शकतं. आणि तो जो स्पीड आहे लिमिटिंग स्पीड, त्याच्यापेक्षा कमी स्पीड तुम्हाला चालणार नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ मिनिमम सेफ स्पीड. दोन्ही मधला फरक कळाला का? मॅक्झिमम सेफ स्पीड, मिनिमम सेफ स्पीड आणि मोस्ट सेफ स्पीड. हा झाला कुठला, हा मोस्ट सेफ स्पीड. ह्या स्पीडनं जात असेल तर फ्रिक्शनल फोर्स 0 असतो, आपण सेफली मूव्ह शकतो. ह्याच्यापेक्षा थोडासा स्पीड वाढवता चालतो, आणखी थोडा वाढला तरी चालतो, पण एका ठराविक लिमिटपेक्षा जास्त वाढवून चालणार नाहीये. ते लिमिट म्हणजेच काय, मॅक्झिमम सेफ स्पीड. ह्याच्यापेक्षा स्पीड थोडासा कमी केला तरी चालतो, आणखी थोडा कमी केला तरी चालतो, पण कमी करत 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 एका ठराविक लिमिटपेक्षा कमी करून चालत नाहीये. तो जो स्पीड आहे त्याला म्हणायचं मिनिमम सेफ स्पीड. आता आपल्याला काय करायचं आहे, तर तो मॅक्झिमम सेफ स्पीड आणि मिनिमम सेफ स्पीडचे फॉर्म्युले डिराईव्ह करायचे आहेत. फ्रिक्शनल फोर्स याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून, फ्रिक्शनल फोर्सचं रिझोल्युशन करून आपल्याला मॅक्झिमम सेफ स्पीड आणि मिनिमम सेफ स्पीडचं डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं आहे. सो हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे ऑब्जेक्टिव्हसाठी, न्यूमेरिकलसाठी आणि थेरीसाठी सुद्धा. तर ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. व्हॉट इज मोस्ट सेफ स्पीड, व्हॉट इज मॅक्झिमम सेफ स्पीड अँड व्हॉट इज मिनिमम सेफ स्पीड. आपण मोस्ट सेफ स्पीडचा फॉर्म्युला बघितला, तसं आपण मॅक्झिमम सेफ स्पीडचा फॉर्म्युला काय जातो आपण कॅल्क्युलेट करूया. सो आपण बघितला मोस्ट सेफ स्पीडचा फॉर्म्युला v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan ऑफ थीटा. ठीक आहे, आता तुम्हाला सांगितलं की व्हेकल हे प्रमाणापेक्षा जास्त स्पीडनं जात असेल, जो आपला मोस्ट सेफ स्पीड आहे. सो व्हॉट इज मोस्ट सेफ स्पीड, फॉर्म्युला काय आपला v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan ऑफ थीटा. त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं चाललंय, तर त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं जात असेल तर ह्या व्हेकलवर फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होणार. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त स्पीड जात असेल तर व्हेकल हॅज अ टेंडन्सी टू स्लाइड अवे फ्रॉम द सेंटर. ह्या बाजूला स्लाइड होत असेल, ह्या बाजूला स्लाइड होत असेल तर फ्रिक्शनल फोर्स ह्या डायरेक्शनला ऍक्ट होणार. तर ह्याच डायग्राममध्ये मी फ्रिक्शनल फोर्स दाखवतो. डायग्राम थोडीशी छोटी आहे, सर्वांनी लक्ष द्या, रिझोल्युशन कसं करायचं हे समजावून घ्या. ठीक आहे, तर फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो व्हेकल ह्या डायरेक्शनला स्लाइड वाला आहे. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स इथं जे असणार आहे बिटवीन द टायर्स ऑफ द व्हेकल अँड रोड सरफेस, तर ह्या डायरेक्शनला फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होत असणार इनवर्ड टुवर्ड्स द रोड सरफेस. बघा इथं फ्रिक्शनल फोर्स या डायरेक्शनला ऍक्ट व्हायला, इकडे ऍक्ट व्हायला. ठीक आहे, हा फ्रिक्शनल फोर्सचा जो वेक्टर आहे तो स्लाइड करून इथे वर घेऊ शकतो. एनी वेक्टर कॅन बी स्लाइडेड पॅरलल टू इटसेल्फ. तर हा जो फोर्स आहे हा स्लाइड करून इथे घेतला तर बरोबर रोड सरफेसला पॅरलल लाईन यायला पाहिजे. हा झाला फ्रिक्शनल फोर्स. दिस इज अ फ्रिक्शनल फोर्स F. हा फ्रिक्शनल फोर्स F आहे. F च्या ऐवजी आपण Fs म्हणू शकतो. बाउंड्री कंडिशनला इट कॅन बी टेकन ॲज अ लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे, आता हा अँगल थीटा असेल तर ही पॅरलल लाईन आहे, ही लाईन इथं मी अशी ओव्हरलॅप केली तर हा जो कोण आहे हा थीटा येईल, हा अँगल थीटा येईल. बघा हा अँगल थीटा आला. ठीक आहे, हा अँगल थीटा असेल तर याचं रिझोल्युशन केलं या फ्रिक्शनल फोर्सचा इकडचा कॉम्पोनंट जो आहे तर हा कॉम्पोनंट जो आहे इथला हा येणार F cos ऑफ थीटा. फ्रिक्शनल फोर्सचा इकडचा कॉम्पोनंट काय आला F cos ऑफ थीटा.
मी या रेड कलरनच लिहितो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे इट कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट. दिस होरिझॉन्टल कंपोनंट इज एफ कॉस ऑफ थीटा. याचा इकडचा जो डाउनवर्ड कंपोनंट असणार आहे हा डाउनवर्ड कंपोनंट असणार आहे हा एफ साइन ऑफ थीटा. हा होरिझॉन्टल कंपोनंट एफ कॉस थीटा आणि हा व्हर्टिकल कंपोनंट जो आहे हा आपला आलेला आहे फ्रिक्शनल फोर्सचा व्हर्टिकल कंपोनंट. हा व्हर्टिकल कंपोनंट जो आलेला आहे तो आला एफ साइन थीटा. म्हणजे एक ऍडिशनल फोर्स याच्यामध्ये ऍक्ट झाला. आता हे नॉर्मल रिएक्शन आणि वेट हे दोन रिअल फोर्सेस होते. तर तिसरा एक रिअल फोर्स याच्यामध्ये ऍक्ट झाला दॅट इज फ्रिक्शनल फोर्स विच इज ऍक्टिंग इन द इनवर्ड डायरेक्शन. कारण व्हेकल प्रमाणापेक्षा जास्त स्पीडनं चाललंय. इट हॅज अ टेंडन्सी टू स्लाइड अवे फ्रॉम द सेंटर. हे इकडं स्लाइड होण्याचा प्रयत्न करायलाय. फ्रिक्शनल फोर्स त्याला अपोज करणार म्हणजे हे ह्या डायरेक्शनला असणार. फ्रिक्शनल फोर्सचे दोन कंपोनंट आले एफ कॉस थीटा आणि हा एफ साइन थीटा. आता व्हेकल जर सेफ असेल मॅक्झिमम स्पीडला ह्या मॅक्झिमम स्पीडला सेफ असेल ह्याच्यापेक्षा जास्त स्पीड चालणार नाही आहे तर हे सगळे फोर्सेस बॅलन्स झाले असणार आहेत. कसे बॅलन्स झाले असणार आहेत तर हा अपवर्ड फोर्स इज बॅलन्स बाय डाउनवर्ड फोर्स. आता अपवर्ड फोर्स काय आहे अपवर्ड फोर्स आहे एन कॉस ऑफ थीटा. डाउनवर्ड फोर्स काय आहे डाउनवर्ड फोर्स mg प्लस एफ साइन थीटा. तर हा टोटल डाउनवर्ड फोर्स मग असे फक्त ह्याच्या आधीच्या डेरिव्हेशन मध्ये फक्त mg हा डाउनवर्ड फोर्स होता. आता एफ साइन थीटा हा एक फ्रिक्शनल फोर्सचा कंपोनंट आहे जो डाउनवर्ड आहे. त्या दोन्हींची ऍडिशन करावं लागेल आपला. सो दिस शुड बी बॅलन्स्ड बाय mg प्लस एफ साइन ऑफ थीटा. याच्यावर आपला काय मिळेल बघा तर एन कॉस ऑफ थीटा मायनस एफ साइन ऑफ थीटा शुड बी इक्वल टू mg. इक्वेशन नंबर 1. आता सेंटरच्या डायरेक्शनला कुठला फोर्स आहे सेंटर ऑफ सर्कल कुठे असणार आहे तर हा जो रोड सरफेस आहे बँक रोड आहे सेंटर या डायरेक्शनला आहे. याच्या आधीच्या डेरिव्हेशन मध्ये एन साइन थीटा प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. आता ह्या एन साइन थीटा मध्ये हा एफ कॉस थीटा काय वाला ऍड व्हायला आहे. सेंटरच्या डायरेक्शनला दोन फोर्स आहेत तर दोघे मिळून सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार. सो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय लिहू शकतो आपण सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r. दिस सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय both n sin theta and f cos theta. So n sin of theta plus f cos of theta this provides necessary centripetal force mv²/r. हे इक्वेशन नंबर 2. आता याच्या पुढची जी प्रोसिजर आहे ती टेक्स्ट बुक मध्ये अगदी शॉर्ट मध्ये डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे. पण तुम्ही हे थोडंसं ट्राय करून बघा. जुन्या सिलेबस मध्ये डेरिव्हेशन डिटेल मध्ये होतं की काय करायचं या दोन्हींचा रेशो घ्यायचा. या दोन्हींचा रेशो घेतल्यानंतर प्रत्येक टर्मला n cos थीटा ने डिवाइड करायचं. बघा आपण करून बघूया थोडंसं ठीक आहे. पुढचा फॉर्म्युला आपण डायरेक्ट लिहूया. तर या दोन्हीचा जर रेशो घेतला आपण फ्रॉम इक्वेशन 1 and 2 हा m गेट्स कॅन्सल. तर हा इकडं काय येणार हा v². इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड केलं तर v² अपॉन rg राहिला हा v² rg. ठीक आहे. इकडे काय करायचं इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं आहे. तर हा n साइन ऑफ थीटा प्लस f कॉस ऑफ थीटा अपॉन n कॉस ऑफ थीटा मायनस f साइन ऑफ थीटा. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आता काय करूया इकडं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला n cos थीटा ने डिवाइड करूया आपण. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला n cos थीटा ने डिवाइड करायचं. ठीक आहे. प्रत्येक टर्मला n cos थीटा ने डिवाइड करायचं. काय फरक पडत नाही ह्या साइडला. तर न्यूमरेटरला n cos थीटा ने डिवाइड केलं ह्या आणि याला दोन्हीला तर इथं n cos थीटा ने डिवाइड केलं n कॅन्सल होणार sin अपॉन cos tan याला इथं tan ऑफ थीटा प्लस इथं n cos थीटा ने डिवाइड केलं की n cos थीटा मधला cos थीटा कॅन्सल होणार राहिला fs अपॉन n. f अपॉन n लिहिलं तरी चालेल. लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन घ्यायचा असेल तर fs घ्यायचा. ठीक आहे. डिनॉमिनेटरला न्यूमरेटरला मी n cos थीटा ने डिवाइड केलं. इथं पण n cos थीटा ने डिवाइड करायला पाहिजे. इथं n cos थीटा ने डिवाइड केलं की आन्सर काय येणार n cos थीटा अपॉन n cos थीटा 1 मायनस इथं n cos थीटा ने डिवाइड केलं काय होणार n cos थीटा ने डिवाइड केलं की f अपॉन n येणार f अपॉन n आणि sin थीटा अपॉन cos थीटा काय येणार tan ऑफ थीटा इज इक्वल टू काय हा v² अपॉन rg. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं मला v² चा फॉर्म्युला काढायचा. हा फॉर्म्युला मी इकडे लिहितो बघा. सो v² इज इक्वल टू हा rg इकडे मल्टिप्लाय येईल. सो rg v² इज इक्वल टू rg मल्टिप्लाय आला हा ब्रॅकेट घेऊया आपण. हा rg मल्टिप्लाय आला ब्रॅकेट मध्ये काय येणार तर tan थीटा प्लस व्हॉट इज दिस
limiting force of static friction upon normal reaction is always constant, which is equal to mu s. हा fs असेल तर हा रेशो म्हणजे mu s असणार, म्हणजे हा mu s कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अपॉन 1 मायनस हा काय आहे परत mu s, याला हा mu s tan of theta. So last formula taking square root on both sides, so v is equal to square root of, v is equal to square root of rg into bracket tan theta plus mu s upon 1 minus mu s tan of theta. हा जो आपला फॉर्म्युला मिळालेला आहे. So this is maximum safe speed. हा पूर्वीच्या डेरिवेशन मध्ये पूर्वीच्या सिलेबस मध्ये होता फॉर्म्युला. ठीक आहे, हे टेक्स्टबुक मध्ये हे जे डेरिवेशन आहे ह्या स्टेप स्किप केलेल्या आहेत, ह्या 3 स्टेप. बोर्डला लिहिताना तुम्ही बोर्डला जर लिहायचं असेल तर 3 स्टेप तुम्ही स्किप करून डायरेक्ट हा फॉर्म्युला लिहू शकता. ठीक आहे, आणि प्रोसिजर लक्षात ठेवा. ह्या 2 इक्वेशन वरून आपण हा फॉर्म्युला काढलेला आहे. दिस इज द मॅक्झिमम सेफ स्पीड फॉर द व्हेइकल मूव्हिंग ऑन बँकड रोड. ह्याच्यापेक्षा जास्त स्पीड आपला चालणार नाही. v इज इक्वल टू मगाचा जो फॉर्म्युला होता ज्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स इग्नोर केला आपण, तो आपण इग्नोर करून बघूया. याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स जर इग्नोर केला आपण तर म्यू एस जो आहे तो 0 घ्यायचा, फ्रिक्शनल फोर्स नाही आहे. हा 0 घेतला, हा 0 घेतला तर ही टर्म 0 आली, डिनोमिनेटरला फक्त 1 राहिला आणि इथं फक्त काय राहिला, हा 0 घेतल्यानंतर tan थीटा, म्हणजे तोच फॉर्म्युला मिळतो v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा. म्हणजे कुठला मोस्ट सेफ स्पीड, मोस्ट सेफ स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan ऑफ थीटा. आणि मॅक्झिमम सेफ स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg इंटू ब्रॅकेट tan थीटा प्लस म्यू s अपॉन 1 मायनस म्यू s tan ऑफ थीटा. सो दिस इज द मोस्ट सेफ स्पीड, सॉरी मॅक्झिमम सेफ स्पीड. मोस्ट सेफ स्पीड मगाशी फॉर्म्युला भेटला पण हा मॅक्झिमम सेफ स्पीड. आता आपल्याला बघायचा आहे मिनिमम सेफ स्पीड. तर हा जो मॅक्झिमम सेफ स्पीडचा फॉर्म्युला आहे त्याच्यानंतर आपल्याला मिनिमम सेफ स्पीडचा फॉर्म्युला काढायचा आहे. त्याच्यातच मी चेंजेस करतो. डेरिवेशन ह्या टाइपच आहे, चेंजेस थोडे लक्षात ठेवा, तुम्हाला थोडंसं सोपं जाईल चेंजेस लक्षात ठेवल्यामुळे. तर इथं हा फ्रिक्शनल फोर्स मी पहिला रिमूव्ह करतो. आपण सुरुवातीला जी डायग्राम काढली होती मोस्ट सेफ स्पीड साठी, ज्याच्यामध्ये 2च रियल फोर्स ऍक्ट होते. कोणते, तर वेट ऑफ द व्हेइकल अँड नॉर्मल रिएक्शन. वेट ऑफ द व्हेइकल ऍक्टिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन अँड नॉर्मल रिएक्शन इज परपेंडिक्युलर टू द सरफेस इन कॉन्टॅक्ट. नॉर्मल रिएक्शनचं आपण रिझोल्यूशन केलंय. नॉर्मल रिएक्शन कॅन बी रिझॉल्व्ड इनटू 2 कंपोनेंट्स. वर्टिकल कंपोनेंट इज n cos थीटा अँड हॉरिझॉन्टल कंपोनेंट इज n sin थीटा. ठीक आहे, हे डिफरंट फोर्सेस आहेत. आता याच्यामध्ये थोडासा आपण चेंज करूया मिनिमम सेफ स्पीड साठी. ठीक आहे, लक्ष द्या. आता त्याच्यामध्ये मिनिमम सेफ स्पीड तुम्हाला कन्सेप्ट मी काय इंट्रोड्यूस केलेला आहे, की कन्सेप्ट काय एक्सप्लेन केलेला आहे, की व्हेइकलचा स्पीड मोस्ट सेफ स्पीड पेक्षा कमी व्हायला लागलाय. मोस्ट सेफ स्पीड म्हणजे कुठला, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा. त्या स्पीडनं व्हेइकल सेफली जातं, त्या स्पीडला फ्रिक्शनल फोर्स 0 असतो. त्याच्यापेक्षा जर कमी स्पीड झाला तर व्हेइकलची टेंडन्सी काय असणार आहे, जे व्हेइकल ह्या रोड सरफेसवरून इन्क्लाइन सरफेसवरून जात असताना स्पीड जर प्रमाणापेक्षा कमी व्हायला लागला तर ते खाली पडायचा प्रयत्न करणार ना. इट हॅज अ टेंडन्सी टू स्लाइड डाऊन, खाली स्लाइड व्हायचा प्रयत्न करणार. मग खाली स्लाइड व्हायचा प्रयत्न करत असेल तर इथं जो फ्रिक्शनल फोर्स असणार आहे तो फ्रिक्शनल फोर्स हा आउटवर्ड डायरेक्शनला असणार, ह्या डायरेक्शन अलॉंग द सरफेस असणार पण अवे फ्रॉम द सेंटर अपवर्ड डायरेक्शनला असणार. हे व्हेइकल खाली स्लाइड व्हायचा प्रयत्न करतोय, फ्रिक्शनल फोर्स इकडे आहे. मग फ्रिक्शनल फोर्स जर इकडे असेल तर हा जो वेक्टर आहे फ्रिक्शनल फोर्सचा, हा वेक्टर हा स्लाइड करून आपण इथे घेऊ शकतो. सो फ्रिक्शनल फोर्स या डायरेक्शनला ऍक्ट होणार. तर कन्सिडर करा की हा जो आहे हा रोड सरफेसला पॅरलल वेक्टर आहे. हा दिस इज अ पॅरलल टू द रोड सरफेस. फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट्स पॅरलल टू द रोड सरफेस. म्हणजे इकडे फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट व्हायला आहे आणि हा फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो स्लाइड करून इथे घेतला. ठीक आहे, आता रेझोल्यूशन कसं करू शकतो बघा आपण. तर इथं जर मी असा घेतला असता आणि रिझोल्यूशन केला असतं व्हर्टिकल कंपोनंट हॉरिझॉन्टल कंपोनंट, तर हा अँगल थीटा असेल तर हा अँगल थीटा आला, म्हणजे इनडायरेक्टली हा अँगल आपला किती आला, हा थीटा आला. हा फ्रिक्शनल फोर्स आहे Fs, लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फ्रिक्शनल फोर्सची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, हा इकडे आहे. तर याचं रिझोल्यूशन केलं तर हा अँगल आपला थीटा आहे. हा थीटा असेल तर रिझोल्यूशन केल्यानंतर 2 कंपोनंट कसे येणार, तर एक कंपोनंट हॉरिझॉन्टल इकडे येईल, दुसरा कंपोनंट व्हर्टिकल इकडे येईल, ह्या साइडला येईल. फ्रिक्शनल फोर्स
हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे याचे दोन कंपोनंट आला, एक कंपोनंट इकडे येईल आणि दुसरा कंपोनंट वर येईल. ठीक आहे, तर हा थीटा असेल तर ऍडजस्टंट साइड ह्या साइडला आहे, तर इथला जो कंपोनंट आहे फ्रिक्शनल फोर्सचा, हा जो फ्रिक्शनल फोर्सचा कंपोनंट आहे हा येणार एफ कॉस ऑफ थीटा ऍडजस्टंट साइड, आणि वरचा जो कंपोनंट आहे तो काय येणार एफ साइन ऑफ थीटा. मगाच्या डेरिव्हेशन मध्ये आणि ह्या डेरिव्हेशनला डिफरन्स काय बघा, हा फ्रिक्शनल फोर्स मगाशी इकडे होता, आता कुठे ऍक्ट व्हायला, इकडे ऍक्ट व्हायला आहे, कारण व्हेकल आता खाली स्लाइड होण्याचा प्रयत्न करायला आहे. फ्रिक्शनल फोर्स या डायरेक्शनला असेल, इट कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट. दिस होरिझॉन्टल कंपोनंट इज, हा होरिझॉन्टल कंपोनंट आहे एफ कॉस थीटा, आणि व्हर्टिकल कंपोनंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स इज एफ साइन थीटा. व्हर्टिकल कंपोनंट ह्या डायरेक्शनला असेल. ठीक आहे, मग आता रिझोल्यूशन कसं करता येईल बघा. तर हा फ्रिक्शनल फोर्स आपण बॅलन्स करून घेतलेला आहे, रिझॉल्व करून घेतलेला आहे, नॉर्मल रिएक्शन रिझॉल्व करून घेतलेला आहे. सो व्हॉट आर द डिफरंट व्हर्टिकल फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल. तर हे दोन व्हर्टिकल फोर्स आणि हा व्हर्टिकल फोर्स ऍक्ट व्हायला आहे. व्हेकल असं जंप मारून जात नाही, म्हणजे व्हर्टिकल फोर्सेस आर बॅलन्स्ड. सो वेट इज बॅलन्स्ड बाय एन कॉस थीटा आणि प्लस एफ साइन थीटा. आता इक्वेशन मध्ये याच्यामध्येच मी चेंजेस करतो बघा, चेंजेस कसे कसे करता येतील. ठीक आहे, तर इथं एफ साइन थीटा प्लस एन कॉस थीटा, एफ साइन थीटा प्लस एन कॉस थीटा इज बॅलन्स्ड बाय एम जी. म्हणजे हा एन कॉस थीटा मगाशी काय होता, तर फ्रिक्शनल फोर्सचा कंपोनंट खाली होता, तो वर आहे, म्हणजे ह्या दोन्हीची जी बेरीज आहे, म्हणजे आपण असं घेऊ शकतो एन कॉस थीटा प्लस एफ साइन थीटा इज इक्वल टू एम जी. एन कॉस थीटा प्लस एफ साइन थीटा इज इक्वल टू एम जी. हे इक्वेशन नंबर 1 मिळालं. आपण त्याच डेरिव्हेशन मध्ये थोडेसे चेंजेस करतोय, चेंजेस लक्षात ठेवा. तर तिथं मग अशी प्लस मायनस होते, तिथं काय प्लस आलेला आहे. सो एन कॉस थीटा प्लस एफ साइन थीटा इज इक्वल टू एम जी, इक्वेशन नंबर 1. दुसरं बघा, आता सेंटर ऑफ सर्कल बदलणार नाही, हा कर्व्ड सर्कल असा आहे, सेंटर ऑफ कर्वेचर इकडे आहे. तर सेंटर ऑफ कर्वेचर कुठला फोर्स आहे, तर हा एकच फोर्स आहे एन साइन थीटा. मात्र त्याला अपोजिट डायरेक्शन कुठला फोर्स आहे, तर हा एफ कॉस थीटा आहे. हा एफ कॉस थीटाला काय करलाय, अपोज करलाय. अपोज करलाय म्हणजे नेट सेंटरकडे किती फोर्स आला, तर एन साइन थीटा मधून हा एफ कॉस थीटा काय करायला पाहिजे, मायनस करला पाहिजे. सो व्हॉट इज नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, एन साइन थीटा मायनस एफ कॉस थीटा प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. एन साइन थीटा मायनस एफ कॉस थीटा, इक्वेशन असेल बघा, एन साइन थीटा मायनस एफ कॉस थीटा, इथं मायनस येणार, इथं प्लस ऐवजी मायनस आलं, इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स आला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता लक्ष द्या, याच्यामध्ये हे जे दोन इक्वेशन्स आहेत, मोस्ट मॅक्झिमम सेफ स्पीड आणि मिनिमम सेफ स्पीड मध्ये डिफरन्स काय आला बघा, प्लस ऐवजी मायनस, मायनस ऐवजी प्लस, एवढा डिफरन्स आहे. ठीक आहे, तर हे दोन इक्वेशन जर तुम्ही सॉल्व्ह केला तर तुम्हाला फॉर्म्युला मिळतो, तुम्ही डायरेक्ट लिहितो. मगाच्या प्रोसिजरनं सॉल्व्ह करायचं आहे या मेथडनं. आता फॉर्म्युला मिळतो v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg इंटू ब्रॅकेट tan ऑफ थीटा मायनस म्यू एस, इथं प्लस ऐवजी मायनस येतं, अपॉन 1, इथं मायनस आहे काय होणार, प्लस येणार, प्लस म्यू एस tan ऑफ थीटा. तोच फॉर्म्युला आहे, फक्त प्लस ऐवजी मायनस आला आणि मायनस ऐवजी प्लस. लक्षात ठेवायला सोपा आहे, प्लस इज रिप्लेस्ड बाय मायनस और मायनस इज रिप्लेस्ड बाय प्लस. तर हा जो फॉर्म्युला आहे, दिस गिव्स मिनिमम सेफ स्पीड, हा झाला मिनिमम सेफ स्पीड, आणि हा काय झाला, हा झाला मॅक्झिमम सेफ स्पीड. तर आपलं हे डेरिव्हेशन संपलेलं आहे. दिस इज द मिनिमम सेफ स्पीड फॉर बँक रोड, दिस इज द मॅक्झिमम सेफ स्पीड फॉर बँक रोड, आणि मोस्ट सेफ स्पीड कुठला आहे, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan ऑफ थीटा. तर हे सगळं जे डेरिव्हेशन आहे याच्यामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारले जाऊ शकतात. कॅल्क्युलेट मॅक्झिमम सेफ स्पीड, कॅल्क्युलेट मिनिमम सेफ स्पीड, कॅल्क्युलेट मोस्ट सेफ स्पीड, कॅल्क्युलेट अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला काय आहे, थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ v स्क्वेअर अपॉन rg. वाय बँकिंग ऑफ रोड्स आर नेसेसरी, तो एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि त्यानंतर हे बँकिंग ऑफ रोडचं मोठं डेरिव्हेशन आहे, हे बोर्डला 3 किंवा 4 मार्क्ससाठी येऊ शकतं. ऑब्जेक्टिव्हसाठी, न्यूमेरिकलसाठी सुद्धा हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. थँक्यू.